तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. इंग्लिश ग्रामर एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचा क्वेश्चन पेपर आहे सहाय्यक नगर रचनाकारचं. या ठिकाणी हा क्वेश्चन पेपर 29 मेला झालेला मित्रांनो, 2 शिफ्टमध्ये. ओके, पहिली शिफ्ट आपण यापूर्वी बघितलेली आहे. आता ही शिफ्ट आहे सेकंड. ओके, सेकंड शिफ्ट आहे. तर बघा पहिला क्वेश्चन, अँटोनिम या ठिकाणी विचारलेला आहे. वर्ड कोणता आहे तर कॉम्प्रेस. कॉम्प्रेस म्हणजे काय होते मित्रांनो, आकुंचन पावणे किंवा कमी होणे या अर्थाने. ओके, कमी होणे. तर बघा मित्रांनो, ऑप्शन बघा या ठिकाणी आहे श्रिंक, ॲब्रिज. या दोघांचे अर्थ कमी या अर्थाने होतं मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा रिस्ट्रिक्ट. रिस्ट्रिक्ट म्हणजे काय होतं मित्रांनो, प्रतिरोध. ओके, प्रतिरोध किंवा प्रतिकार. ओके, प्रतिरोध किंवा प्रतिकार. तर बघा मित्रांनो, तिसरं ऑप्शन जे आहे एनलार्ज. एनलार्ज म्हणजे काय होते मित्रांनो, वाढवणे किंवा वाढ होणे. ओके, वाढ होणे. तर बघा मित्रांनो, आपल्याला काय विचारलं आहे, अँटोनिम विचारलं आहे. कमी होणे याच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो, वाढ होणे. ओके, तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा पहिला ऑप्शन, राहुल लेफ्ट फॉर ऑफिस अ फ्यू मिनिट्स बिफोर द गेट्स अराईव्ह. बघा मित्रांनो, या ठिकाणी टेन्सेसचे कॉम्बिनेशन बरोबर दिसत नाही मित्रांनो. या ठिकाणी काय आहे, पास्ट आहे आणि या ठिकाणी प्रेझेंट आहे. म्हणजेच काय आहे मित्रांनो, जनरली एका सेंटेन्समध्ये 2 क्लॉज असतील तर त्याचे टेन्स आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, सेम पाहिजे. ओके, बघा दुसरं ऑप्शन बघा, राहुल हॅज लेफ्ट. या ठिकाणी हॅज लेफ्ट आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आहे आणि या ठिकाणी पास्ट आहे मित्रांनो. हा पण ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा, राहुल इज लिव्हिंग. या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्यू आणि या ठिकाणी हॅड अराईव्ह म्हणजे पास्ट परफेक्ट आहे मित्रांनो. हा पण ऑप्शन चुकीचा ठरणार. त्यानंतर बघा, राहुल लेफ्ट फॉर ऑफिस म्हणजे या ठिकाणी पास्ट आलेला आहे आणि त्यानंतर बिफोर द गेस्ट अराईव्ह म्हणजे या ठिकाणी पण पास्ट आहे मित्रांनो. म्हणून करेक्ट ऑप्शन कोणता असेल मित्रांनो, तिसरा असेल. ओके, बघा मित्रांनो, काही मित्र या ठिकाणी म्हणतील की या ठिकाणी राहुल हॅड लेफ्ट यायला पाहिजे, पण नाही मित्रांनो. या ठिकाणी काय आहे, फ्यू मिनिट्स बिफोर म्हणत आहे मित्रांनो. म्हणजे क्रियेचा जो क्रम आपल्याला या बिफोरने कळत आहे मित्रांनो. ओके, त्यामुळे या ठिकाणी पास्ट परफेक्ट येणार नाही मित्रांनो. बघा एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ. ओके, तर बघा मी जर एक उदाहरण घेतलं, वेन शी केम. ओके, त्यानंतर आय हॅड ऑलरेडी लेफ्ट. ओके, ऑलरेडी लेफ्ट. बघा मित्रांनो, दोन्ही सेंटेन्स पास्टमध्ये आहेत मित्रांनो. या एका सेंटेन्समध्ये जे 2 क्लॉज आहेत ते काय आहेत, दोन्ही पास्टमध्ये आहेत आणि एका पाठोपाठ एक घटना घडलेली आहे. ओके, एका पाठोपाठ जेव्हा एक घटना घडलेली असते मित्रांनो, तेव्हा आपण काय करतो, जो आधी घडलेली जी घटना असतं, आधी घडलेली घटना आपण काय करतो मित्रांनो, पास्ट परफेक्ट. ओके, पास्ट परफेक्टमध्ये. ओके, पास्टमध्ये जेव्हा दोन घटना लागोपाठ घडतात मित्रांनो, तेव्हा आधी घडलेली घटना आपण पास्ट परफेक्टमध्ये लिहितो आणि नंतर घडलेली घटना आपण सिंपल पास्टमध्ये लिहितो मित्रांनो. ओके, सिंपल पास्ट. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय होत आहे की या ठिकाणी फ्यू मिनिट बिफोर हा असल्यामुळे काय होत आहे की आधी कोणती घटना घडली हे आपल्याला कळत आहे मित्रांनो. म्हणून आपण या क्लॉजमध्ये पण सिंपल पास्ट घेणार आणि नंतरच्या क्लॉजमध्ये पण सिंपल पास्ट घेणार. ओके, पण या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी हॅड जर आपण यूज नसता केला, म्हणजे पास्ट परफेक्ट जर यूज नसता केला, तर कोणती घटना आधी घडली हे आपल्याला कळलं नसतं मित्रांनो. ओके, म्हणजे जेव्हा आपल्याला कळत नाही की कोणती घटना आधी घडलेली आहे, ओके, तेव्हा आपण या ठिकाणी एका क्लॉजमध्ये काय करतो मित्रांनो, एका क्लॉजमध्ये सिंपल पास्ट घेतो आणि दुसऱ्या क्लॉजमध्ये आपण काय करतो, पास्ट परफेक्ट घेतो. ओके, बघा या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी आधी घडलेली घटना कोणती आहे मित्रांनो, ही आहे, आय हॅड ऑलरेडी लेफ्ट. म्हणजे तो आधीच गेला होता, जेव्हा कोण आली, ती आली. ओके, म्हणजे ती येण्याची जी घटना आहे ती नंतर आहे मित्रांनो. ओके, ती नंतर आहे आणि ते जाण्याची जी क्रिया आहे, म्हणजे माझी लेफ्ट होण्याची जी क्रिया आहे ती काय आधी घडलेली आहे मित्रांनो. म्हणून आपण आधी घडलेली घटना पास्टमध्ये घेणार आणि नंतर घडलेली घटना सिंपल पास्टमध्ये घेणार. ओके, आधी घडलेली घटना पास्ट परफेक्ट आणि नंतर घडलेली घटना सिंपल पास्टमध्ये. बघा मित्रांनो, इथं कन्फ्यूज होऊ नका. ओके, या ठिकाणी का बरं दोन्ही सिंपल पास्ट घेतले आहेत आणि या ठिकाणी एक सिंपल पास्ट आणि एक पास्ट परफेक्ट का घेतला आहे याचं कारण मी सांगितलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी बिफोर आला असल्यामुळे आपल्याला कोणती घटना आधी घडली हे कळत आहे मित्रांनो, पण या ठिकाणी काय आहे, बिफोर नाही आहे ना. ओके, बिफोर नाही आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, एक सिंपल पास्टमध्ये ठेवायचं आहे आणि एक पास्ट परफेक्टमध्ये ठेवायचा आहे. ओके, तेव्हाच तुम्हाला घडलेल्या घटनांचा क्रम कळू शकतो मित्रांनो. ओके,
क्रम, हा क्रम लक्षात ठेवा मित्रांनो. ओके. नेक्स्ट बघा मित्रांनो, पॅरा जंबलचा हा क्वेश्चन आहे आणि एका मिनिंगफुल ऑर्डरमध्ये तुम्हाला हा पॅराग्राफ बनवायचा आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी 4 सेंटेन्स आहेत. त्या 4 सेंटेन्सला मिनिंगफुल ऑर्डरमध्ये लावायचं आहे मित्रांनो. ओके. ओव्हरऑल आधी सर्व जे सेंटेन्सेस आहेत ते रीड करून घ्या मित्रांनो. बघा या ठिकाणी बट नाऊ रिसर्चर आर सेईंग दॅट बर्ड्स लाईक किंगफिशर, पॉन्ड हेरॉन, टायगर ब्रिटन आर सब्जेक्ट टू सच स्ट्रेंज बिहेवियर. या ठिकाणी बघा मित्रांनो, रिसर्चर काय म्हणतात की जे किंगफिशर वगैरे आहे, पॉन्ड हेरॉन किंवा टायगर ब्रिटन हे जे बर्ड्स आहेत म्हणतात, यांचं बिहेवियर कसं आहे म्हणताय, स्ट्रेंज आहे म्हणताय. ओके. त्यानंतर बघा वरियस लोकल हॅव रिपोर्टेड, म्हणजे लोकलनी काय केलं, माहिती दिली की बर्ड्स लुक सम वॉट डेज्ड अँड डिसओरिएंटेड अँड क्रॅश इन टू ट्री लाईट्स अँड बिल्डिंग. बघा मित्रांनो, लोकल्सनी त्यानंतर काय दिलेलं आहे, लोकल्सनी म्हणजे जे काही लोकल व्यक्ती आहेत त्यांनी की जे बर्ड्स आहेत ते गोंधळलेले असतात आणि क्रॅश इन टू ट्री, लाईट्स आणि बिल्डिंगवर काय करतात, ते आदळतात. त्यानंतर बघा मित्रांनो, एव्हरी इयर ड्युरिंग द लेट मान्सून, म्हणजे लेट मान्सूनच्या वेळेस काय करतात, मोस्ट ऑफ द बर्ड इन जटिंगा आसाम. ओके. या ठिकाणी काय करतात, ते येऊन सुसाईड करतात. त्यानंतर बघा अर्लियर इट वॉज बिलिव्ड दॅट सम इव्हिल स्पिरिट वॉज ड्रायव्हिंग द क्रूल ऑकरन्स. बघा मित्रांनो, हे जे क्रूल ऑकरन्स आहे, म्हणजे हे जे क्रूल घटना आहे याच्या मागे एक म्हणजे काहीतरी इव्हिल स्पिरिट म्हणजे दुष्ट आत्मांचा काय आहे, हात आहे, असं या ठिकाणी म्हटलं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, ओव्हरऑल जर म्हटलं तर ही पक्ष्यांची एक स्टोरी आहे. ओके. पक्षी आणि त्यांच्या आत्महत्येविषयी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मित्रांनो. ओके. तर बघा इंट्रोडक्शन तुम्हाला कोणत्या सेंटेन्समध्ये दिसू शकते मित्रांनो. बघा या ठिकाणी आपण इंट्रोडक्शन जेव्हा असतं स्टोरीचं, आता वन्स अपॉन टाईम, ओके, प्रत्येक वर्षी किंवा वन्स अपॉन अ इयर असं पण या ठिकाणी म्हणू शकतो. तर बघा या ठिकाणी बघा एव्हरी इयर या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर एव्हरी इयर म्हणजे हा जो सेंटेन्स आहे मित्रांनो, आत्महत्या करतात, पक्षी आत्महत्या करतात, हा काय आहे मित्रांनो, या ठिकाणी इंट्रोडक्शनच्या या ठिकाणी काम करणार. ओके. पहिलं सेंटेन्स जर बघितलं मित्रांनो, बट नाऊ रिसर्चर, तर बट नाऊने जी स्टोरी आहे त्या स्टोरीचा सुरुवात होऊ शकत नाही मित्रांनो. ओके. स्टोरी किंवा रिपोर्टची सुरुवात या ठिकाणी होऊ शकणार नाही मित्रांनो, ए, त्यामुळे पहिला ऑप्शन तुमचं ए येऊ शकत नाही मित्रांनो. ओके. त्यानंतर बघा डी पण या ठिकाणी आधी आहे, पहिलं सेंटेन्स आहे. जर डीला जर आपण घेतलं की जी आत्मा आहे म्हणजे जे ऑकरन्स म्हणजे जी घटना आहे त्या घटनेच्या मागे कोण असेल, एखादी आत्मा असेल असं या ठिकाणी म्हटलं आहे मित्रांनो. पण ती घटना कोणती आहे हे आपल्याला या ठिकाणी या सी वाल्या सेंटेन्समधून म्हणजे दिसते मित्रांनो. ओके. म्हणजेच डी वाला सेंटेन्स मित्रांनो पहिला घेऊ शकत नाही मित्रांनो. ओके. बघा या ठिकाणी सी जो आहे या ठिकाणी आत्महत्या करतात म्हणतात सी मध्ये. ओके. त्यानंतर आत्महत्या केल्यानंतर त्या आत्महत्या का बरं होतात हे या ठिकाणी आहे मित्रांनो डी वाल्या सेंटेन्समध्ये. कारण काय असेल की ती जी घटना घडली आहे तिच्या मागे इव्हिल स्पिरिट असेल असं या ठिकाणी म्हटलं आहे मित्रांनो. ओके. त्यामुळे सीच्या नंतर काय येईल मित्रांनो, डी येईल. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, बी जर आपण आधी घेतलं, या ठिकाणी बरेच लोकल्स हॅव रिपोर्टेड, यांनी काय केले आहे मित्रांनो, रिपोर्ट दिली आहे म्हणताय. म्हणजे त्यांना जे काही वाटलं आपल्या एरियामध्ये ती रिपोर्ट दिला आहे म्हणताय. ओके. म्हणजेच बघा मित्रांनो, म्हणून हा जो सेंटेन्स आहे तो डी नंतर लगेच येऊ शकणार नाही मित्रांनो. ओके. बी वाला सेंटेन्स डी नंतर येऊ शकणार नाही, कारण ही रिपोर्ट जी आहे ती कुणाला तरी दिली असेल. कुणाला दिले, ती त्या संशोधकांना दिलं मित्रांनो. म्हणून संशोधक काय या सेंटेन्सच्या आधी यायला पाहिजे. ओके. म्हणजेच या ठिकाणी ए येईल आणि त्यानंतर बी येईल. ओके. म्हणजे सी डी ए बी चौथ्या ऑप्शनमध्ये आहे मित्रांनो, म्हणजेच करेक्ट ऑप्शन तुमचं चौथं असेल. ओके. नेक्स्ट बघा मित्रांनो, या ठिकाणी पण अँटोनिम विचारलेला आहे, विरुद्धार्थी शब्द. बघा ॲबॅन्डन म्हणजे काय होते मित्रांनो, त्यागणे. ओके. त्याग करणे किंवा यालाच आपण सोडून देणे पण म्हणू शकतो. ओके. सोडून देणे. तर बघा मित्रांनो ऑप्शनमध्ये डेझर्ट म्हणजे काय होतं मित्रांनो, वाळवंट. ओके. वाळवंट होतं. त्यानंतर डंप म्हणजे टाकून देणे होतं. ओके. टाकून देणे. त्यानंतर बघा सरेंडर म्हणजे शरणागती पत्करणे होतं. ओके. शरणागती. ओके. त्यानंतर बघा ॲडॉप्ट म्हणजे काय होते मित्रांनो, स्वीकारणे. ओके. स्वीकार करणे. तर बघा मित्रांनो, त्याग करण्याच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो, स्वीकार करणे होईल ना. म्हणजेच तुमचं या ठिकाणी दुसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके. नेक्स्ट बघा मित्रांनो, ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा यू शुड लर्न टू डिफेंड, या ठिकाणी म्हणजे इथपर्यंत जो सेंटेन्स आहे तो सेम आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर बघा अगेन्स्ट बुलीज, हे पण या ठिकाणी सेम आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो युअर सेल्फ, देम सेल्फ, अवर सेल्फ, वन सेल्फ हे काय या ठिकाणी मिस्टेक असल्याचं आपल्याला दिसेल मित्रांनो. ओके. बघा तर बघा मित्रांनो, वन सेल्फ आहे या ठिकाणी. सब्जेक्ट काय आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी,
यू आलेला आहे आणि यू नुसारच आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन घ्यावाचा आहे मित्रांनो. ओके, बघा या ठिकाणी वन सेल्फ आलेला आहे, म्हणजे एखादा व्यक्ती असेल वन, तेव्हा आपण काय यूज करतो मित्रांनो, वन सेल्फ. बघा अवर सेल्फ केव्हा यूज करतो आपण, जेव्हा सब्जेक्ट वी असेल. ओके, सब्जेक्ट वन असेल, सब्जेक्ट वी असेल. ओके, त्यानंतर देम केव्हा यूज करतो मित्रांनो, सब्जेक्ट जेव्हा दे असेल. ओके, दे असेल. आणि युअर सेल्फ केव्हा यूज करतो मित्रांनो, युअर सेल्फ हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आपण केव्हा यूज करतो, जेव्हा सब्जेक्ट यू असेल. ओके, यू. तर बघा या ठिकाणी यू आलेला असल्यामुळे आपण या ठिकाणी जो प्रोनाऊन घेणार, युअर सेल्फ घेणार. ओके, चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, सिनोनिम या ठिकाणी तुम्हाला शोधायचं आहे. बघा ॲरेबल आहे. ॲरेबल म्हणजे काय होतं मित्रांनो, शेतीयोग्य. ओके, शेती योग्य. ओके, किंवा याला सुपीक पण म्हणू शकतो मित्रांनो, सुपीक. तर बघा ऑप्शन बघा, ॲरिड म्हणजे काय होतं मित्रांनो, कोरडे होतं, कोरडे, ज्या ठिकाणी काय पाणी कमी असतं. त्यानंतर स्टराईल बघा मित्रांनो, स्टराईल म्हणजे काय होतं, वंध्यत्व, बांझपणा म्हणतो आपण. ओके, वंध्यत्व. ओके, एक मिनिट, वंध्यत्व. त्यानंतर बघा मित्रांनो, सलाईन म्हणजे काय होतं, सलाईन म्हणजे खारट होतं. ओके, खारट. आणि त्यानंतर फर्टाईल म्हणजे काय होतं मित्रांनो, सुपीक. ओके, सुपीक किंवा शेतीयोग्य. म्हणजेच तुमचं एरिडचे सिनोनिम्स काय राहील मित्रांनो, फर्टाईल. चौथा ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी ॲडियम दिलेला आहे, एक इडियम दिलेली आहे, आणि ही इडियम जर बरोबर असेल तर तुम्हाला नो सबस्टिट्यूट रिक्वायर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि जर याच्यात अंडरलाईन पार्टमध्ये जर काही रिक्वायर्ड असेल तर त्या ठिकाणी 3 ऑप्शनपैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो, ब्युटी इज इन द आय ऑफ द मॅन. बघा, ब्युटी इज इन द आय ऑफ द मॅन अशी इडियम नसते मित्रांनो, तर ब्युटी इज इन द आईज ऑफ द बी होल्डर असतं मित्रांनो. ओके, म्हणजे त्याचा अर्थ काय होईल मित्रांनो, बघा या मॅनच्या ठिकाणी बी होल्डर आपण या ठिकाणी ठेवू मित्रांनो. बघा आता काय होईल मित्रांनो, ब्युटी ही काय असते, एक व्यक्तिनिष्ठ अनुभव आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो. ओके, बघा मित्रांनो, बी होल्डर म्हणजे काय होतं, बी होल्डर म्हणजे पाहणारा होतं. ओके, पाहणारा. आणि या पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर काय अवलंबून असते मित्रांनो, हे सौंदर्य अवलंबून असते. ओके, प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने जी सुंदरता आहे मित्रांनो ती वेगवेगळी असू शकते असं या ठिकाणी मिनिंग निघेल मित्रांनो. म्हणून तिसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, पॅराजम्बलचा क्वेश्चन आहे आणि एक मिनिंगफुल पॅराग्राफ या ठिकाणी तुम्हाला बनवायचा आहे. बघा चारही सेंटेन्स जर आपण रीड केलं, ओके, तर बघा, माय ग्रँडमदर कॉल्ड मी टू द पूजा प्लेस अँड मेड मी सिट डाऊन ऑन अ स्टूल. बघा मित्रांनो, या ठिकाणी ग्रँडमदरने काय तिला बोलावलेलं आहे, कुठं बोलवलेलं आहे मित्रांनो, एका पूजा प्लेसवर, आणि तिने मला काय केलं आहे, बसायला सांगितलं आहे एका स्टूलवर. त्यानंतर बघा, आय वॉज सरप्राईज अँड टेकन अ बॅक. बघा मित्रांनो, या ठिकाणी सरप्राईज झाले, मी सरप्राईज झालं, आणि टेकन अ बॅक म्हणजे बॅग घेतलं, मी काहीतरी बॅग घेतलं. ओके, सेंटेन्समध्ये येईल मित्रांनो. ओके, शी बेंट डाऊन अँड टच माय फीट. तिने काय केलं, ती वाकली आणि माझे पाय काय केलं, टच केलं. त्यानंतर बघा, देन शी डीड समथिंग अनयुज्युअल. ओके, त्यानंतर तिने काहीतरी वेगळं केलं असं या ठिकाणी ओव्हरऑल आपल्याला एक स्टोरी बनत आहे. ओके, तर बघा मित्रांनो, ही जी स्टोरी आहे, एक ग्रँडमदर आहे या ठिकाणी. ओके, ग्रँडमदर आणि तिची नातीन आहे मित्रांनो. ओके, ग्रँडमदर आणि तिची ग्रँड डॉटर म्हणू आपण या ठिकाणी. या दोघांचीच ही काय आहे मित्रांनो, एक स्टोरी आहे. ओके, बघा ग्रँडमदर काय करते मित्रांनो, त्या ज्या नातीनला आहे, नातीनला बोलवत आहे आणि त्यानंतर तिला बसायला सांगत आहे मित्रांनो. ओके, जर आपण 3 सेंटेन्सपैकी एखादा जर सेंटेन्स आधी घेतला मित्रांनो तर हा मिनिंगफुल पॅसेज बनत नाही मित्रांनो. ओके, म्हणून या ठिकाणी आपण ए हा सेंटेन्स आधी घेणार मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा, आल्यानंतर आणि ती स्टूलवर बसल्यानंतर, ओके, त्या पूजा प्लेसवर आल्यानंतर आणि स्टूलवर बसल्यानंतर काहीतरी काय होतं आहे मित्रांनो, ए नंतर जर बी घेतलं मित्रांनो तर पॅसेजची मिनिंग जुळत नाही मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी बघा, टेकन बॅक आहे. बघा, हा सेंटेन्स झाल्यानंतर लगेच तुम्ही टेकन अ बॅक जर म्हटलं तर सेंटेन्सची मिनिंग जुळत नाही मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा, आल्यानंतर स्टूलवर बसल्यानंतर शी बेंट डाऊन अँड टच माय फीट, हा पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो. बट एखादी घटनेनंतर दुसरी जर घटना आपण सांगायची झाली तर त्या ठिकाणी आपण देन यूज करतो मित्रांनो. ओके, बघा, आधी काय केलं, आधी एक घटना घडली म्हणजे तिने बोलावलं आणि स्टूलवर बसायला सांगितलं, देन ती काय करत आहे, शी डीड समथिंग अनयुज्युअल. ओके, त्यामुळे या ठिकाणी आपण काय घेणार, डी हा सेंटेन्स नेक्स्ट घेणार मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा, आल्यानंतर तिने काय केलं मित्रांनो, शी बेंड डाऊन, ती वाकली आणि तिचे जे पाय आहेत, ओके, त्या पायाला काय केलं मित्रांनो, टच केलं. म्हणजे सी हा यानंतर येणार, डी नंतर. ओके, आणि डी नंतर शेवट सी नंतर कोणता येणार मित्रांनो, या ठिकाणी बी येईल. कारण या ठिकाणी काय होईल, तिनं म्हणजे ती जे पाया पडली तिच्या, तर पाया पडल्याने काय झालं, आय वॉज सरप्राईज अँड ते जे पाय आहेत ते पाय मी काय घेतलं, मागे घेतलं असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो. ओके, म्हणजेच बी येईल. ओके, म्हणजेच ए डी सी बी, तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल मित्रांनो. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो,
एक इडियम आहे, या इडियममध्ये जर चुकी नसेल तर तुम्हाला नो सबस्टिट्यूट रिक्वायर्ड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि जर चुकी असेल, ओके, या अंडरलाईन वर्डमध्ये जर चुकी असेल तर या तीनपैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बघा मित्रांनो, पुल समवन्स हँड, ओके, अशी इडियम नसते मित्रांनो. तर काय असते, या हँडच्या जागी काय पाहिजे होतं, पहिलं ऑप्शन पाहिजे होतं, लेग पाहिजे होतं, ओके, लेग. तेव्हा याची मिनिंग काय झालेली असती, या इडियमची मिनिंग काय झाली असते मित्रांनो, चेष्टा करणे किंवा एखाद्याची गंमत करणे, ओके, चेष्टा करणे किंवा गंमत करणे, गंमत करणे, ओके. बघा मित्रांनो, या ठिकाणी हँड यूज करू शकत नाही. हँड यूज केल्यानंतर त्याचे मिनिंगलेस होईल मित्रांनो. जर आपण या ठिकाणी लेग जर यूज केलं तर ही बरोबर या इडियमची मिनिंग निघतं. आणि काय होतं मित्रांनो, चेष्टा करणे म्हणजेच पुल समवन्स लेग म्हणजेच काय होतं, चेष्टा करणे किंवा गंमत करणे होतं मित्रांनो, ओके. पहिलं ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, सिनोनिम्स या ठिकाणी विचारलेलं आहे. एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेड म्हणजे काय होतं मित्रांनो, थकलेला होतं, ओके, थकलेला. तर बघा मित्रांनो, याचे सिमिलर वर्ड काय असेल, ऑप्शन बघा. हॅपी म्हणजे काय होतं मित्रांनो, आनंदी होतं, ओके, आनंदी. त्यानंतर बघा मित्रांनो, एनर्जाइज म्हणजे ऊर्जावान, ओके, ऊर्जावान. आणि त्यानंतर ग्लुमी म्हणजे काय होतं मित्रांनो, उदास होतं, उदास. तर बघा मित्रांनो, या तीनपैकी सिमिलर वर्ड होऊ शकतं का थकलेला, याचं नाही होऊ शकत, ओके. तर बघा, ड्रेन म्हणजे काय होतं मित्रांनो, ड्रेन म्हणजेच थकलेला होता. जे दुसरं ऑप्शन आहे ड्रेन, ड्रेन म्हणजेच काय होतं मित्रांनो, थकलेला होतं. दुसरं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल, ओके. तर बघ, तर अशा प्रकारे या दोन्ही शिफ्ट आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत मित्रांनो. जर तुम्हाला हे जे एक्सप्लेनेशन हे युजफुल वाटलं असेल तर नक्कीच लाईक करा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा, ओके. धन्यवाद.